मोदींचा सेवक तेजोमय रुद्र अष्टवधानीच्या नीतीवर धोरण आखलं आज राज्यात नाही पाणी नसावलं आहे मोदीजींची सारी प्रगती भन्नाट देवेंद्रचा बोलबाला साऱ्या देशात हो साऱ्या राज्यात हो साऱ्या देशात हो। भाऊ नरेश भाऊ आपल्या सोबत आहे। यावेळी आपला वाढदिवस आहे म्हटलं आजच्या दिवशी आपली काय शुभेच्छा असं काय संकल्प आहे? आजच्या दिवशी मला 60 संपले आहे, मी 60 झालेली आहे आणि उर्वरित आयुष्य हे गोरगरीब शोषित पीडित आणि असहाय्य लोक जे दुःखी आहेत त्यांना सुख कसं प्राप्त होईल आणि त्यांना मी कशा प्रकारे मदत करू शकेल, शासनाच्या जे काही योजना आहे त्या गरिबापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारचे कामं करण्याचा मी आज रोजी संकल्प घेतला आहे। तो निरंतर वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा निरंतर असाच चालत राहील। भाऊ पुढे निवडणुका लागत आहे, सर्वांची सदिच्छा आहे की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि भावी आपण आपलं विधायक राहिले पाहिजे, आमदार राहिले पाहिजे, त्यासाठी आपली काय भावना आहे? सर्वांना मनातून ज्यांनी संकल्प केला असेल तर तो तिकीट देणाराही त्या ईश्वराजवळ झुकतो, त्या शक्तीला मी प्रणाम करतो आणि समजून जा मला जर पार्टीनं मला ही जर संधी दिली तर मी सगळ्यांचा या मतदारसंघातील पश्चिम नागपूरच्या सगळ्यांकडून मी या पात्र होईल आणि ही निवडणूक मी जिंकील अशी मला आशा आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, आपली काय भावना आहे त्याबद्दल सांगा। ह्या ज्या 2-3 योजना महाराष्ट्र शासनाने आता मागच्या एका महिन्यात काढलेल्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी योजना सगळ्यात म्हणजे उपयोगी आहेत। आतापर्यंत माझ्याकडे मी स्वतः तरी 2,500 लाडली बहीण योजना आत्ता मला ह्या राख्या बांधलेल्या आहेत, त्यांच्या खात्यात 3-3 हजार रुपये गेलेले आहेत। मी स्वतः माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी लावून मी ही राबवल्यामुळे त्याचा योजनेचा थेट लाभ लोकांना मिळत आहे। त्यामुळे ही योजना आहे। नंतर मुलींसाठी 12वी नंतर फुकट शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे नाही अशी सुद्धा योजना आहे। आणि एक आमच्या भाऊ लोक नाराज होते त्यांच्यासाठी एक योजना आहे, त्या योजनेमध्ये 10वा वर्ग पास होते त्यांना 6,000 रुपये, 12वी असेल त्याला 8,000 रुपये आणि जो पदवीधारक असेल त्याला 10,000 रुपये अप्रेंटिसशिप बनवून आहे, जिथे जे नोकरी करतील त्यांची जे सरकार ते पैसे भरणार आहे। या सगळ्या योजना आम्ही अतोनात खालच्या स्तरावर राबवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये या योजनेचा या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फरक पडेल आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार गेली। आमचे देवेंद्र भाऊ, माझे नेते देवेंद्र फडणवीस, माझे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, बावनकुळे साहेब आणि आमचे पालक संदीपजी जोशी आणि आमचे संघटन मंत्री कोटेकर साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो का या अशा वेळेस त्यांनी ह्या योजना आणून गोरगरीब जनतेचं भलं होत आहे। बरेचसे सामाजिक उपक्रम आपण राबवत आहे, या निमित्त आज आपला वाढदिवस आहे, या निमित्त आपण हे सांगा की जे ओबीसी समाज बंधू आहे त्यांना आपला काय मेसेज राहणार? मला एकच म्हणायचं आहे, मी मागील 15 वर्षापासून वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरनिराळे समाजसेवेचे कार्यक्रम घेत आहे। मी हे कार्यक्रम घेत असताना आज जो माझा वाढदिवस साजरा होत असताना जी गर्दी माझ्याकडे आहे त्याचं रिफ्लेक्शन त्याची रिॲक्शन म्हणून मला डोळ्यासमोर दिसत आहे। जेव्हा एखाद्या माणसाचं दुःख घेऊन जेव्हा घरी येतो आणि त्याला जर आनंदित केलं तर तो काहीतरी मनामध्ये ठेवून त्याची रिॲक्शन रिफ्लेक्शन होतं आणि ती आज माझ्याकडे कमीत कमी 1000 लोकांनी मला भेट दिली। गोरगरीब पासून तर माझे रिटायर्ड मित्र काही असो, आमचे इंजिनियर मित्र आता इथे सगळे सोबत व्हायला दिसते। आम्ही 35 वर्ष नोकरी करत असताना त्यांचा मला सहभाग लागला आणि ज्या प्रेमाने मी त्यांच्याबरोबर वागणूक केली किंवा त्यांनी माझ्याबरोबर केली त्याचं प्रतीक आज दिसून येते आहे। तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचा परिणाम म्हणून पार्टीलाही माझ्या पुढच्या उमेदवारासाठी विचार करावा लागेल। ठीक आहे, धन्यवाद।